छोटासा ब्रेक बघत रहा एबीपी माझा। डॉक्टर डी.एस. काटे यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा। शुभेच्छुक डी.एस. काटे उद्योग समूह, छत्रपती संभाजीनगर। आमच्या श्वासात माणूसपण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। निश्चितच आकांक्षा भंडारा गोंदिया जिल्ह्यात भाजपचे अविनाश ब्राह्मणकर हे 304 मते मिळाली आणि त्यांचा विजय झालेला आहे। तर काँग्रेसचे पाठिंब्यावर उभे असलेल्या नरेश ईश्वरकर यांना 152 मते मिळाली। विशेष म्हणजे या निवडणुकीमध्ये महायुतीचेही मतदान फुटलं आहे। एकीकडे महाविकास आघाडीला 119 मतांची मतं होती, मात्र आता त्यांचे 152 मतं झाले आहेत। याचाच अर्थ की महायुतीचेही मतं मोठ्या प्रमाणामध्ये भंडारा गोंदिया विधान परिषद निवडणुकीत फुटल्याचं इथं चित्र बघायला मिळत आहे। आकांक्षा, वडिलांनी बंडखोरी केली असली तरी आपण ठाकरेंसोबत असल्याचा दावा करणाऱ्या कृष्णा पाटील आष्टीकर यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलंय। संध्याकाळी वडील दाखल होतील, त्यांचं नांदेड विमानतळावरती जंगी स्वागत करू, असं कृष्णा आष्टीकर म्हणाले। माझ्यावरती ज्या लोकांनी टीका केली होती त्यांच्यासमोर वडिलांचं नांदेड विमानतळावरती स्वागत करणार, असं म्हणत कृष्णा पाटील यांनी अंधाऱ्यांवरती टीका केलेली आहे। मळी वडिलांच्या विरोधामध्ये जाणार नाही, असंही त्यांनी म्हटलंय। खरं तर कृष्णा पाटील विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये मवियाचे उमेदवार होते। आता त्यांचा पराभव झाल्यानंतर त्यांनी वडिलांसोबत असल्याचं म्हटलेलं आहे। वेबसाइट, यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम, एक्स प्लॅटफॉर्म अनेक, पसंती एक। सोशल मीडियाचा राज माझा, उघडा डोळे बघा नीट। 100% गाईच्या दुधापासून बनलेले शुद्ध सोनेरी आणि दाणेदार गोवर्धन तूप, गर्वाने गोवर्धन। आपण पाहत आहात एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। संदीप युनिव्हर्सिटीसह फॅकल्टी आणि फॅसिलिटीज सिंपली वर्ल्ड क्लास। आपण बघताय माझा मिड डे आणि आताची एक मोठी बातमी। ठाकरेंच्या आमदारांची सध्या महत्त्वाची बैठक सुरू आहे, मात्र 4 आमदार हे सध्या या बैठकीसाठी अनुपस्थित आहेत, गैरहजर आहेत। यांच्यामध्ये संजय देरकर, राहुल पाटील, संजय पोतनीस आणि सुनील शिंदे हे आमदार सध्या अनुपस्थित असल्याची माहिती मिळते। शिवालय संपर्क कार्यालयामध्ये सध्या ही बैठक तासाभरापासून सुरू आहे। या बैठकीला उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत हे संबोधित करताना दिसत आहेत। 6 खासदारांच्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवरती वारंवार शिंदेच्या शिवसेनेकडून आता ऑपरेशन टायगर हे आमदारांच्या संदर्भात देखील राबवलं जाईल अशा पद्धतीच्या चर्चा सुरू आहेत आणि या सगळ्या चर्चांच्या पार्श्वभूमीवरती ठाकरेंच्या आमदारांची ही बैठक महत्त्वाची आहे। परभणीचे ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार राहुल पाटील सध्या आपल्या सोबत आहेत। राहुलजी, ही जी बैठक होतीये त्याला तुम्ही अनुपस्थित आहात म्हणून सध्या चर्चा होतीये, काय नेमकं कारण आहे? ऍक्च्युअली काय, आज काउंटिंगचा दिवस होता। आमचे उमेदवार इथं आम्ही उभा केले होते, त्यामुळे काउंटिंगसाठी मी इथं थांबलो होतो आणि आम्हाला अपेक्षा होती की आमचा उमेदवार विजयी होईल। चला, निवडणूक आहे, हार पराजय होत असते, पण एक चांगले मतं आम्ही घेतलेले आहेत। 45 मतं फक्त आमच्याकडे असताना शिवसेनेकडे आम्ही जवळपास 169 मतं घेतलेले आहेत आणि सन्मान्य उद्धव साहेबांचा दौरा आमच्याकडे लागलेला आहे। शनिवारी मुक्कामी परभणीत येत आहेत, रविवारी आमचा कार्यकर्त्याचा मेळावा असल्यामुळे तयारीसाठी मी परभणीमध्ये थांबलो होतो। उद्या मी येणार आहे। कशा प्रकारचा गैरसमज कुणीही करून घेऊ नये। बरं राहुलजी, तुमचं काही बोलणं झालंय तुमच्या अनुपस्थितीच्या संदर्भात उद्धव ठाकरे यांच्यासोबत? मी आमच्या पक्ष कार्यालयात आधीच कळवलं होतं की मी आज येऊ शकत नाही, काउंटिंग असल्यामुळं। आज मतमोजणी होती आमच्याकडे आणि 17 जागेंपैकी आमची जागा अतिशय चुरशीची होती आणि अतिशय जिगरीनं आमचे सगळे नगरसेवक लढले होते, त्यामुळे मला इथं थांबणं अनिवार्य होतं। मी आज परभणीमध्ये थांबलो होतो। बरं राहुलजी, एकीकडे 6 खासदारांची बंडखोरी आणि त्याच्यानंतर आमदार देखील आमच्या संपर्कात आहेत असा दावा शिंदेच्या शिवसेनेकडून केला जातो, कसं बघता तुम्ही याच्याकडे? ती बंडखोरी नाही, ती गद्दारी आहे। हा, पण आता आमदारांचा देखील दावा होतोय आणि म्हणून ही बैठक महत्त्वाची आहे। तो दावा फॉल्स दावा आहे। बरं, जे खासदार विकासासाठी निवडून गेले म्हणून सांगतायत, त्यांना विकासासाठी मतदान दिलं होतं का?
त्यांना कशासाठी मतदान दिलं होतं, त्यांनी कोणाच्या विचारावर मतदान मागितलं होतं. ते विचार सोडून काहीतरी भरकटण्याचं काम करतायत. आम्ही विकासासाठी मतदान विकास म्हणजे सत्ताधारी गेल्यावर विकास होतो का आणि विरोधात राहिल्यावर विकास होत नाही का? शेवटी महाराष्ट्र एक संघ आहे, देश एक संघ आहे ना. विकास तर समांतर सगळीकडे झाला पाहिजे. नाही, पण या स्वतःच्या विकासासाठी गेलेत का हे लोक? ज्या खासदारांनी बंडखोरी केली त्यांचं हेच म्हणणं आहे की विरोधामध्ये राहून आमची कामं होत नाहीयेत. नाही, काम म्हणजे काय? विरोधकामध्ये ज्या मतदारांनी 18 लाख मतदारांनी तुम्हाला मतदान केलेलं आहे, त्यांचं हे अपमान नाही का? त्यांचा अपमान नाही का हा? त्यांना सोडून तुम्ही दुसऱ्या विचारधारेकडे किंवा दुसरीकडे जाता, हा त्यांचा अपमान नाही का? त्यांना विचारलेला आहे का यांनी की आम्ही जाऊ का तिकडे म्हणून? आज 18 लाख लोक मतदान करतायत, तुम्हाला निवडून देत आहेत, त्यानंतर तुम्ही अशी भूमिका घेतायत. तुम्ही कशासाठी भूमिका घेताय? तुमच्या स्वार्थासाठी घेतायत का मतदारासाठी घेताय? या आणि त्यांची परमिशन आहे का? त्यांची परवानगी आहे का तुम्हाला या सगळ्या गोष्टी करण्यासाठी? ठीक आहे, धन्यवाद. राहुलजी, तुमचा रोष समजू शकतो. धन्यवाद माहितीसाठी किंवा तुम्ही बोललात यासाठी. आणि यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. थोड्याच वेळात पुढचे